नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी विकास राहुल या चॅनलवरती तुमचं मी राहुल सहर्ष स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, कापूस पिकाला तिसरी फवारणी कोणती करावी? शेतकरी मित्रांनो, कापूस हा आपला जर 60 ते 70 दिवसाचा झाला असेल आणि 60 ते 70 दिवसाचा ज्यावेळेस कापूस होऊन जातो त्यावेळेस त्याच्यावर मावा, तुडतुडा, थ्रिप्स आणि पांढरी माशी याचा खूप भीषण अटॅक हा आपल्याला पाहायला मिळतो। शेतकरी मित्रांनो, अशा वेळेस हा अटॅक रोखण्यासाठी आपण कोणत्या कीटकनाशकांचा तिथं वापर करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या पिकावरती आपल्याला ते कीटक आपल्याला कंट्रोल झालेले पाहायला मिळतात। शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्यायची, अशा वेळेस आपल्याला घरडा केमिकल कंपनीचं पोलीस हे कीटकनाशक 8 ते 10 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपाला घेणं खूप गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, जर आपल्याकडे पोलीस अवेलेबल नसेल किंवा आपल्या पोलीसची फवारणी झाली असेल तर आपण तिथं आपाची 17 ते 18 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपाला घेणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या पिकावर आलेले मावा, तुडतुडा, थ्रिप्स याचा कंट्रोल झालेला पाहायला मिळेल। आणि जर आपल्या पिकावर पांढरी माशी, मावा, तुडतुडा, थ्रिप्स यांचा खूप अतिशय जास्त प्रमाणात अटॅक असेल तर अशा वेळेस शेतकरी मित्रांनो आपल्याला तिथं रॉनफिन 24 ते 25 ml प्रति 15 लिटर पंपाला घेणं खूप गरजेचं आहे। कारण रॉनफिन हे एक अतिशय बेस्ट कीटकनाशक आहे, जे ऑल इन वन म्हणजे सगळ्या प्रकारच्या सकिंग पेस्टला कंट्रोल करण्याचं काम करत असतं। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तिथं एक PGR घेणं खूप गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला इसाबियान हे एक सजेस्ट करेल। इसाबियानचा डोस आपल्याला घ्यायचा आहे मिनिमम 40 ते 45 ml प्रति 15 लिटर पंपला तो डोस घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या पिकामध्ये हिरवाई आणि फुलधारणा, पातेधारणा जास्तीत जास्त प्रमाणात पाहायला मिळेल। जर आपली माहिती तुम्हाला आवडली असेल तर चांगल्यात चांगल्या शेतकऱ्यांपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा। तोपर्यंत राम राम।